कालच्या बैठकीत अमित शहांकडे एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपदाची मागणी केल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही असंही कळतंय। गृह आणि नगरविकास खात्याची एकनाथ शिंदेंनी थेट मागणी केलेली आहे। तसंच 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापती पदाचीही शिंदेंनी मागणी केली। तसंच पालकमंत्रीपद देतानाही पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी त्यांची मागणी आहे। एकनाथ शिंदेने कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत आपण त्याच्यावरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांची थेट गृहमंत्रीपदाची मागणी आहे। गृहमंत्रीपदासह नगरविकास खात्याचीही शिंदेची मागणी असल्याचं कळतंय। 12 मंत्रिपदं यासह शिंदेची विधान परिषद सभापती पदाचीही मागणी आहे। पालकमंत्रीपद देताना पक्षाचा योग्य सन्मान राखावा असंही त्यांचं म्हणणं आहे। उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही। महायुती म्हणून शिवसेना सोबतच असल्याचा अमित शहांना त्यांनी विश्वास दिलेला आहे। दरम्यान महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या आमदार बहिणींची मंत्री म्हणून संख्या वाढणार का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनेकडून 2 आमदार विधानसभेवरती आहेत। 2 टर्मपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखणाऱ्या महिला आमदारांना मंत्रिपद मिळणार असं सूत्रांनी सांगितलंय। मंत्रिपद देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाईल ग्रुप मागवले गेले असंही कळतंय। आदिती तटकरे, देवराणी खरांदे आणि त्याचबरोबर श्वेता महाले अशी नावं याच्यामध्ये अग्रणी आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे आणि 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागेल असं कळतंय। आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर। राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलाय। वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसेच बळकटीकरणासाठी निधी हा जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। अल्पसंख्याक विभागाकडनं शासनाने हा निर्णय जाहीर केलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी शासनाकडनं जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। अल्पसंख्याक विभागाकडनं हा निधी तातडीने जाहीर करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आणखी एक आपण पाहतो आहे। राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय, वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटी करण्यासाठी निधी जाहीर करण्यात आलेला आहे। अल्पसंख्याक विभागाकडनं 10 कोटीचा हा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। किंबहुना निधी तातडीने जाहीर व्हावा असा राज्य सरकारचा मोठा निर्णय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती घेऊया। राजू, 10 कोटींचा निधी जाहीर झाल्याचं कळतंय, त्यामागे नक्की काय हेतू आहे? आजचे पदाबाबत वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी जो आहे तो जाहीर झालेला आहे। मात्र यात आश्चर्यामध्ये पाहिलं आपण तर कोविड काळामध्ये वक्फ बोर्डाचा जो आहे तो मुद्दा समोर आलेला होता। भाजपच्या नेत्यांकडनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती यावरती जे आहे ते विकासाची घेतली होती। ते महायुतीचं सरकार आहे आणि सरकार करण्याच्या आधी आपण पाहतोय का 10 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो वक्फ बोर्डाला जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण पाहतोय की जे काही वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्यांच्या विकासासाठी जो आहे तो 10 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे। त्यामुळे सगळ्यांकडनं आश्चर्य व्यक्त होताना पाहायला मिळते, कारण निवडणूक काळामध्ये वक्फ बोर्डाला निधी दिला गेलेला आहे। खरंय, धन्यवाद राजू। वक्फ बोर्डाला हा निधी आता देण्यात आलेला आहे, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मात्र वक्फ बोर्डावरती अनेक ताशेरे ओढले गेले होते। त्यामुळे हा जो विरोधाभास आहे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। पण तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे। यानंतर घेऊया एक छोटासा ब्रेक। बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे, पाहत रहा एबीपी माझा। मेकिंग इंडिया स्ट्रॉंगर आणि महाराष्ट्राचा महाब्रँड IFBची टॅलेंट हंट परीक्षा पावर्ड बाय पारंपरिक चवीचं नवं रूप RA मसाले, गोविंद घी, इंडिया का ओरिजिनल सुपर फूड आणि आनंदी वास्तू दिनदर्शिका 2025 सर्वत्र उपलब्ध। को पावर्ड बाय एक हिंद तो देते हिंद।